गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स 11वी कॉमर्स या वर्गासाठी आपली अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण टॉपिक शिकत आहोत जर्नल आणि त्याचे खूप सारे प्रॉब्लेम झालेले आहे. आणि आज देखील खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम, बरेच ट्रान्झॅक्शन आपण या प्रॉब्लेममध्ये घेतलेले आहे. हा प्रॉब्लेम जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतला तर तुमच्या सगळ्या एंट्रीची तयारी याच एका प्रॉब्लेममध्ये होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवत आहोत. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेले असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रॉसरी सेलर ऑन एप्रिल 2025. एप्रिल 2025 डेट दिलेली आहे, तर डेट लिहा एप्रिल 2025 1 तारीख. 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन हा कॉमन आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश आणि कॅश सोबत बिल्डिंग आणलेली 2 लाखाची, कॅश 2 लाखाची. अँड बॉरोड लोन फ्रॉम राकेशकडून लोन घेतलं आहे 2 लाखाचं. लोन ही लायबिलिटी आहे 50,000ची. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली तर कॅश अकाउंट डेबिटला, त्याच्यासोबत असेट जर वापरले तर असेट अकाउंट पण डेबिटला, परंतु लायबिलिटी जर असेल तर लायबिलिटी क्रेडिटला कॅपिटलसोबत. तर एक लायबिलिटी दिलेली लोन ती आपण डेबिटला नाही लिहिणार, ती आपण क्रेडिटला लिहिणार. तर एंट्री काय होणार? एंट्रीमध्ये आपण कॅश अकाउंट डेबिटला घेतो, कॅश अकाउंट डेबिट. अगोदर सगळ्या एंट्री करू. याच्यासोबत कोणती ॲसेट आहे? बिल्डिंग. मग जी ॲसेट आली ती बिल्डिंग डेबिटला घ्या, बिल्डिंग अकाउंट डेबिट. अजून ॲसेट आहे का? नाही आहे. डायरेक्ट लोन दिलेलं आहे. लोन ही ॲसेट नाही, लायबिलिटी आहे. स्टार्टेड बिझनेससोबत जर लोन असेल किंवा लायबिलिटी असेल तर लायबिलिटी एंट्री करताना क्रेडिटला लिहा. मग 2 लोन कुणाकडून घेतलं आहे? राकेश. मग 2 राकेश लोन अकाउंट, कारण त्याला आपल्याला परत द्यावं लागेल. आणि शेवटी आपण एक अकाउंट एंट्रीमध्ये घेतो. बिझनेस सुरू करण्यासाठी जे कॅश आणतो आपण त्याला ओनरचं आपण काय म्हणतो? कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने एंट्री होणार. आता अमाऊंट कोणकोणत्या अवेलेबल आहे त्या लिहा. बिल्डिंगची अमाऊंट आपल्याकडे अवेलेबल आहे 2 लाख. बिल्डिंग समोर लिहा 2 लाख. त्याच्यानंतर कॅशची अमाऊंट तुमच्या समोर अवेलेबल आहे 2 लाख, पण 2 लाख नाही लिहायची विद्यार्थी मित्रांनो. 2 लाख कॅश प्लस राकेशकडून लोन घेतलं 50,000, मग ते पण तुम्ही कॅश बिझनेससाठीच आणली. मग लोन घेऊन जर कॅश आणली असेल तर ती पण कॅशमध्येच ॲड करा. मग 2 लाख तुम्ही कॅश आणली, त्यासोबत लोन घेतलं 50,000चं, ते सुद्धा बिझनेसमध्येच आणलं. मग 2 लाख आणि प्लस 50,000 म्हणजे किती जाणार कॅश? 2,50,000. मग 2,50,000 आपण कॅश लिहिणार. त्याच्यानंतर राकेशकडून लोन किती घेतलं? 50,000. आणि कॅपिटलला किती? 2,50,000 आणि 2 4.5 लाख. त्याच्यापैकी लोन 50,000 आहे, तर शिल्लक किती राहिले? 4 लाख. कारण डेबिट आणि क्रेडिट इक्वल झालं पाहिजे. डेबिट जर 4.5 लाख आहे तर क्रेडिट पण 4.5 लाख आली पाहिजे. मग कॅपिटल येणार 4 लाख. नॅरेशन बिंग महत्त्वाची एंट्री होती. स्टार्टेड बिझनेस with cash comma building and loan from राकेशकडून लोन घेतलेलं आहे. तर ती लोनची अमाऊंट सुद्धा आपण कॅशमध्ये इन्क्लूड केली. 2 लाख प्लस 2,50,000. 4 तारखेची एंट्री विद्यार्थी मित्रांनो, 4 तारीख लिहा. खूप सारे ट्रान्झॅक्शन आहे. डिपॉझिटेड म्हणजे भरणे. कॅश इंटू देना बँक ₹50,000. देना बँकेमध्ये कॅश भरली 50,000. कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि बँक अकाउंट डेबिटला. मग बँकेचं नाव दिलं तर नाव लिहा देना बँक अकाउंट डेबिट. असे भरपूर ट्रान्झॅक्शन आपले झालेले. देना बँक अकाउंट डेबिट. 2 आपल्याकडून कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला. 2 कॅश अकाउंट. अमाऊंट बघा किती आहे? 50,000. मग अमाऊंट लिहा 50,000 डेबिटला, 50,000 क्रेडिटला. नॅरेशन बिंग कॅश डिपॉझिटेड
इनटू कोणत्या बँकेत, देना बँक. किती मस्त नाव आहे ना, देना बँक. तर देना बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केली. 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन. 7 तारखेमध्ये बघा परचेस कम्प्युटर, परचेस काय केलं, गुड्स खरेदी केले तर परचेस अकाउंट, असेट खरेदी केली तर असेट अकाउंट. मग कम्प्युटर परचेस केले फ्रॉम ब्रिजेशकडून 30,000चे आणि त्याच्यावर GST आहे. GST 18% आहे. GST जर आली तर आपण 2 GST घेतो, CGST आणि SGST, निम्मे 9% CGST 9% SGST. परंतु परत काय दिलं पुढं, अँड पेड बाय चेक. जी अमाऊंट तुम्ही देणार आहात ती चेकने देणार. जिथं चेकचा संबंध आला तिथं बँकेचं अकाउंट वापरायचं कॅश ऐवजी. मग मला सांगा अगोदर परचेस केल्यामुळे कॅश येणार का जाणार, कॅश जाणार. म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, फक्त कॅश ऐवजी चेक म्हणजे बँक अकाउंट. मग बँक अकाउंट क्रेडिटला आणि डेबिटला परचेस ऐवजी कम्प्युटर अकाउंट. मग लिहा डेबिटला कम्प्युटर अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट नाही लिहायचं, असेटचं नाव लिहायचं कम्प्युटर अकाउंट डेबिट. आणि आता GST पण आहे. GST नसती तर डायरेक्ट आपण लिहिलं असतं टू बँक. कोणती बँक आहे, देना बँक, टू देना बँक. परंतु GST आहे. परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST आली तर तुम्हाला माहिती आहे आपण डेबिटला लिहितो, कारण कॅश सोबत आपण GST घेत नाही. मग डेबिटला GST घेताना इनपुट शब्द आपण लिहितो, इनपुट CGST अकाउंट. भरपूर GSTच्या एंट्री आपल्या झालेल्या आहे. डेबिट, परत इनपुट SGST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु आता कॅश नाही लिहायची, कारण आपण अमाऊंट कशी पेड करतोय, चेकने. मग चेकने पेड करताय म्हणजे याचा अर्थ तुमची कॅश कमी नाही होणार, बँकेचा बॅलन्स कमी होणार. मग बँक अकाउंट टू कोणती बँक आहे, देना बँक. मग टू देना बँक अकाउंट. आणि तुम्हाला माहिती आहे आपण अमाऊंट फक्त डेबिटच्या रेकॉर्ड करतो. मग कम्प्युटर कितीला खरेदी केलं, 30,000. कम्प्युटर समोर लिहा 30,000. आता त्याच्यावर 18% GST, मग 9% CGST आणि 9% SGSTला वापरा. मग किती येतात, 9% म्हणजे 2 झिरो कट करा 30,000मधून. 30,000मधून 2 झिरो कट केले तर किती राहतात, 300. मग 300 गुणिले 9, 9 त्रिक 27 म्हणजे 2,700 CGST, 2,700 SGST. या पद्धतीने येणार. आणि यांची सगळ्यांची टोटल क्रेडिटला लिहा. डेबिटची टोटल किती, 27 आणि 27 54. मग 5,400 आणि 30,000 म्हणजे 35,400. या पद्धतीने आपण एंट्री करणार. GSTच्या भरपूर एंट्री आपल्या लेक्चर सिरीजमध्ये झालेले आहे. जुने प्रॉब्लेम तुम्ही बघू शकतात. तर नॅरेशन लिहा, बिंग कम्प्युटर परचेस कुणाकडून घेतलं, काय घेतलं, एवढ्या डिटेलमध्ये नाही लिहित बसायचं. कम्प्युटर परचेस विथ किती टक्के GST, 18% GST. संपलं. आणि फक्त कॅश ऐवजी अमाऊंट चेकने दिली म्हणजे कॅश ऐवजी बँक अकाउंट वापरलं. हे तर तुम्हाला माहिती डेबिटला. हे आपण टक्के जे काढले ते आपण इरेज करू. तर GSTची एंट्री विद्यार्थी मित्रांनो आपली झाली. त्याच्यानंतर 10 तारीख, मग 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहा. कॅश सेल्स. काय सांगितलं, कॅश सेल्स. मग कॅश सेल्स म्हणजे काय, रोख विकलं. मग रोख विकल्यामुळे कॅश येणार का जाणार, विकल्यामुळे कॅश येणार. म्हणजे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. असेट वगैरे नाही, मग सेल्स अकाउंट वापरा. मग कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट किती आहे, 90,000. 90,000 मग डेबिटला लिहा 90,000, क्रेडिटला लिहा 90,000. नॅरेशन बिंग कॅश सेल्स. कॅश सेल्स, कॅशमुळे सेल्समुळे कॅश येणार म्हणून कॅश अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. पुढचं ट्रान्झॅक्शन 12 तारीख. मग 12 तारखेचं डेटमध्ये लिहा 12 तारीख. बघा 12 तारीख गुड्स सोल्ड सांगितले, परत विकले ऑन क्रेडिट. आता उधारीवर विकले टू गणेश ₹10,000 आणि 5% ट्रेड डिस्काउंट. असं पण ट्रान्झॅक्शन आपलं झालेलं आहे. मागचे ट्रान्झॅक्शन तुम्ही बघू शकतात. प्रॉब्लेम आपले या लेक्चर सिरीजला फॉलो करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही जर्नल एंट्रीमध्ये. मग गुड्स सोल्ड, सेल केल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे कॅश येते म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. परंतु कॅश ऐवजी उधारीचा व्यवहार आहे तर कॅश ऐवजी गणेश अकाउंट. मग कॅश ऐवजी गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. एंट्री करा कॅश ऐवजी काय, गणेश अकाउंट. मग गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट.
तुम्ही म्हणणार सर तिथं डिस्काउंट आहे ना, डिस्काउंट दाखवायचं का? तर तुम्हाला सांगितलं डिस्काउंट ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट एंट्रीमध्ये सेपरेट दाखवायचा नाही, फक्त त्याची अमाऊंट वजा करायची. मग अमाऊंट नका लिहू. गणेशला कितीचा माल विकला? 10,000चा आणि 5% डिस्काउंटवर ट्रेड डिस्काउंट फक्त वजा करायचं. मग मला सांगा 10,000चा माल आहे, त्याच्यातून 5% डिस्काउंट वजा करा. मग 5% किती? 1 0 कट केला तर 1,000. 10% मग 1,000चे निम्मे 500, म्हणजे 5% किती येतात? 500. मग 10,000मधून 500 वजा करा, म्हणजे गणेशला माल डिस्काउंट देऊन कितीला विकला? 9,500ला विकला. मग तुम्ही अमाऊंट किती लिहिली पाहिजे? 9,500. मग इथं आपण अमाऊंट लिहूया, इरेज करू. हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी लिहिलं. 9,500 अमाऊंट लिहायची डिस्काउंट वजा करून. मग 10,000 नाही लिहायची, किती लिहायची? 9,500 डेबिटला आणि 9,500 क्रेडिटला. या पद्धतीने नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, उधारीवर विकले, ॲट किती टक्के डिस्काउंट? 5% ट्रेड डिस्काउंट. 5% ट्रेड डिस्काउंटवर उधारीवर विकलं. आपण जागा ॲडजस्ट करून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. 10,000च्या वस्तू विकल्या होत्या, परंतु आपण लिहिताना किती लिहिले? फक्त 9,500, कारण आपण डिस्काउंट वजा केला, कारण ट्रेड डिस्काउंट दिला होता. ट्रेड डिस्काउंट फक्त अमाऊंटमधून वजा करायचा. तर या पद्धतीने आपण वजा करू. थोडं खालीवर दिसतंय अमाऊंट, हे व्यवस्थित लिहू आपण. गणेश अकाउंटच्या समोर 9,500 आणि सेल्स अकाउंटच्या समोर 9,500. हां, तर आता पुढचा ट्रान्झॅक्शन बघू. 12 नंतर 15 तारीख. मग 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. गणेशने गुड्स रिटर्न केले. रिटर्न गुड्सचे ट्रान्झॅक्शन पण मी शिकवलेले. रिटर्न गुड्स म्हणजे 2 प्रकारचे, परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न. मग आत्ताच सोडवलं होतं आपण. गणेशला वस्तू विकल्या, सेल्स 6 केलेल्या आहे. मग या कोणते रिटर्न असतील? सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्नची एंट्री त्यांच्या उलट करायची. मग सेल्सची एंट्री आत्ताच केली होती. गणेश कुठे आहे? डेबिटला. तर गणेश जाणार क्रेडिटला आणि सेल्स क्रेडिटला आहे तर ते येणार डेबिटला. पण सेल्स रिटर्नला काय म्हणतात? मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो. सेल्स रिटर्नला म्हणतात रिटर्न इनवर्ड आणि परचेस रिटर्नला म्हणतात रिटर्न आउटवर्ड. मग रिटर्न इनवर्ड शब्द वापरायचा आहे. सेल्स क्रेडिटला आहे तर रिटर्न घ्या डेबिटला. मग काय नाव लिहायचं रिटर्नचं? रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू गणेश. डेबिटला होता तर गणेश कुठे जाणार? क्रेडिटला. टू गणेश अकाउंट. गणेश अकाउंट. कितीचा माल परत केला? 950. मग डेबिटला लिहा 950, क्रेडिटला लिहा 950. झालं. नॅरेशन बिंग गुड्स रिटर्न बाय गणेश. रिटर्न बाय गणेश. गणेशकडून वस्तू परत आल्या 950च्या. तर उलटी एंट्री करायची, फक्त उलट. सेल्सच्या एंट्रीच्या उलट सेल्स रिटर्न. मग गणेश डेबिटला आहे तर गणेश जाणार क्रेडिटला. सेल्स क्रेडिटला आहे तर सेल्स येणार डेबिटला. फक्त रिटर्न इनवर्ड. 15 नंतर 18 तारीख. मग चला 18 तारखेचं ट्रान्झॅक्शन सोडूया. 18 तारीख व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. राजकुमार आपल्या बिझनेसचा ओनर आहे आणि त्याने पर्सनल यूजसाठी गुड्स घेतले. पर्सनल यूज आलं तर तुम्हाला माहिती पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग, आणि ड्रॉइंग अकाउंट आपण डेबिटला घेतो. मग ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू. त्याने जर कॅश घेतली तर कॅश अकाउंट. त्याने बँकेतून पैसे काढले तर बँक अकाउंट. परंतु त्याने कॅश पण घेतली नाही आणि बँकेतून पैसे पण काढले नाही. त्याने गुड्स घेतले. बघा 18 तारीख गुड्स टेकन. मग त्याने जर गुड्स घेतले तर क्रेडिटला कॅश अकाउंट पण लिहू नका, बँक अकाउंट पण लिहू नका. त्याने गुड्स घेतले तर गुड्स अकाउंट लिहा. मग गुड्स लिहिताना पूर्ण नाव लिहा. गुड्स विथड्रॉ बाय राजकुमार किंवा गुड्स विथड्रॉ बाय प्रोप्रायटर. टू गुड्स विथड्रॉ बाय प्रोप्रायटर अकाउंट. आणि कितीचे गुड्स विथड्रॉ केले बघा तिथं 1000. मग डेबिटला लिहा 1000, क्रेडिटला लिहा 1000. नॅरेशन बिंग गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल
यूज, खूप सारे ट्रान्झॅक्शन आहे आणि खूप साऱ्या आपली प्रॅक्टिस आपण करतोय. ड्रॉइंग पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग डेबिटला घ्यायचं, कॅश घेतली तर कॅश अकाउंट क्रेडिटला, बँकेतून पैसे काढले तर बँक अकाउंट क्रेडिटला, आणि कॅश पण नाही बँक पण नाही त्याने गुड्स घेतले तर गुड्स अकाउंट लिहा. मग गुड्स विथड्रॉ बाय प्रोप्रायटर असं लिहायचं. मग 18 तारीख झाली, आता 20 तारीख. 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. पेड म्हणजे देणे, टेलिफोन चार्जेस 500 आणि टॅक्सी फेअर 200. पेड केल्यामुळे कॅश येणार का जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि ज्याच्यामुळे गेली ते अकाउंट डेबिटला. मग कशामुळे गेली, टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी फेअर. मग दोन अकाउंट डेबिटला येणार, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट. आता टॅक्सी फेअर अकाउंट लिहा किंवा त्याला कन्व्हेन्स अकाउंट पण म्हणतो आपण. मग टॅक्सी फेअरच लिहू आपण किंवा कन्व्हेन्स अकाउंट पण लिहू शकता तुम्ही. टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट, ज्याच्यामुळे कॅश गेली ते दोन्ही अकाउंट डेबिटला आणि कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला. टू कॅश अकाउंट अशी एंट्री करायची. अमाऊंट लिहा. टेलिफोन चार्जेस किती दिले, 500. मग टेलिफोन चार्जेस 500. टॅक्सी फेअर किती दिलं, 200 आणि दोन्ही मिळून 700. क्रेडिटला लिहा 700 कारण डेबिट आणि क्रेडिट इक्वल झाले पाहिजे. नॅरेशन बिंग पेड टेलिफोन चार्जेस अँड अजून काय, टॅक्सी फेअर. नॅरेशन फक्त ट्रान्झॅक्शन बघा आणि बनवा असं पण लिहू शकतात. बिंग टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर पेड. कुठपर्यंत आलो विद्यार्थी मित्रांनो, 22 तारीख बघा. आता मग 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो बघा. 22 तारखेला पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस. पेड म्हणजे परत कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, ट्रान्सपोर्ट चार्जेस डेबिटला. आपण एंट्री काय करणार, ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु पुढं काय सांगितलं, ॲट 5% GST. GST पण आहे. GST जर आली तर 2 GST घ्यायचे, इनपुट GST आणि इनपुट CGST आणि SGST. मग आता मला सांगा, ट्रान्सपोर्ट चार्जेस, ट्रान्सपोर्ट केल्यामुळे कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस डेबिटला. मग 22 तारखेला लिहा ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश आपली जाणार म्हणून आपण टू कॅश अकाउंट येणार. परंतु आता मला सांगा, GST पण आहे, GST डेबिटला घ्यायची का क्रेडिटला. परचेस आणि सेल्स तर माहिती आहे आपल्याला. परचेसमध्ये आपण GST कुठे घेतो, डेबिटला. वरती एंट्री केली होती आपण कुठेतरी, तर परचेसमध्ये आपण वरती गेली ती एंट्री. परचेसमध्ये GST आपण डेबिटला घेतो, सेल्समध्ये क्रेडिटला. हा तर परचेस पण नाही सेल्स पण नाही. तर पेड केल्यामुळे तुमच्याकडून कॅश जाणार आहे, कॅशला आपण GST नाही घेत, कॅश क्रेडिटला आहे. म्हणजे GST कुठे घ्यावी लागेल, ट्रान्सपोर्ट चार्जेस सोबत GST पेड करणार. मग ज्याच्यासोबत GST पेड करतात त्याच्यासोबत GST लिहा. मग ट्रान्सपोर्ट चार्जेस सोबत, मग ट्रान्सपोर्ट चार्जेस डेबिटला आले तर GST सुद्धा डेबिटला, आणि डेबिटला जर GST आली तर काय शब्द लिहितो आपण, इनपुट 2 GST, CGST अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर इनपुट SGST अकाउंट डेबिट, आणि तुमची कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट टू कॅश अकाउंट. आता अमाऊंट पहिले डेबिटच्या लिहायच्या. मग ट्रान्सपोर्ट चार्जेस किती दिले बघा, 5000. मग ट्रान्सपोर्ट चार्जेसच्या समोर लिहा 5000. आता ते कसे दिले, GST 5%. तुम्हाला माहिती आहे जेवढं GSTचा रेट असेल त्याच्या निम्मा CGST आणि निम्मा SGST. मग 5%चे निम्मे करा, 2.5% CGSTला आणि 2.5% SGSTला. मग कितीचे, 5000चे. मग सांगा बरं, इथं आपण सोडूया 5000चे 2.5%. मग 5000तून एक झिरो कट केला तर 10%, 500. अजून एक झिरो कट केला तर 1%. 1% किती येतो, मग 1% येतो 50. तर आपल्याला 2.5% घ्यायचे. मग 2.5% म्हणजे किती, 50 गुणिले 2.5 करा. मग 50 गुणिले 2.5 2.5 केले तर किती येतात, 125. मग 125 CGST आणि 125 SGST, आणि या दोघांची टोटल क्रेडिटला 125 आणि 125 250, आणि हे 5000. मग 5250 एवढं GST आपण देणार. हे इरेज करू आपण. 5000 वर 1% 50 तर 2.5% 125 या पद्धतीने काढा. नॅरेशन बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड विथ किती टक्के GST, 5% GST.
त्याच्यापैकी 2.5% CGST, 2.5% SGST. या पद्धतीने जे पेड करताय त्याच्यासोबत GST द्यायची, म्हणून डेबिटला GST, कॅशसोबत GST जात नाही. कॅशमध्ये टोटल GSTची अमाऊंट आपण घेतो. मग GST डेबिटला आली, परत जागा कमी पडली, परत आपण जागा घेऊया, कारण खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे, दिसत आहे स्क्रीनवर. तर परत आपण वरती घेऊ आणि पुढचे ट्रान्झॅक्शन सोडूया. हां, तर पुढचा ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो कुठपर्यंत आलो आहे आपण? 22 तारखेपर्यंत. 24 तारीख. मग 24 तारीख डेटमध्ये लिहा, 24 तारीख. मग 24 तारखेला बघा, पेड ऑडिट फी, पेड म्हणजे देणे, ऑडिट फी दिली 5,000 बाय चेक. चेक आला तर बँक अकाउंट कॅशऐवजी, पेड केल्यामुळे कॅश येणार का जाणार? जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि ऑडिट फी डेबिटला. मग लिहा ऑडिट फी अकाउंट डेबिट, ऑडिट फीज अकाउंट डेबिट. कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला, पण कॅश नाही जाणार आपली, आपण चेकने दिले म्हणजे बँकेचा बॅलन्स कमी होणार. मग चेकचा जर उल्लेख आला तर कॅश ऐवजी कोणता अकाउंट? बँक. आणि बँक कोणती आहे? देना बँक. टू देना बँक अकाउंट. अमाऊंट बघा 5,000 5,000. मग डेबिटला लिहा 5,000, क्रेडिटला लिहा 5,000. नॅरेशन बिंग ऑडिट फीज पेड बाय चेक. इथं जर चेक शब्द नसता आला तर आपण काय लिहिलं असतं? ऑडिट फी टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट क्रेडिटला आलं असतं. 24 नंतर 26 तारीख. मग 26 तारखेचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो आता तयार करायचं आहे. मग 26 तारीख बघा परत एकदा, परचेस फर्निचर, परचेस केलं फर्निचर, परत GST म्हणजे खूप सारे GSTचे ट्रान्झॅक्शन आले. ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक. बघा परत चेकने अमाऊंट केली, मग कॅश ऐवजी बँक अकाउंट वापरायचं, देना बँक अकाउंट. परचेस फर्निचर, परचेस केल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार, म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. पण परचेस गुड्स नाही, फर्निचर आहे, मग असेट अकाउंट. मग असेट अकाउंट डेबिटला आणि कॅश अकाउंट क्रेडिटला. मग लिहा फर्निचर अकाउंट डेबिट. टू कॅश ऐवजी बँक अकाउंट. परंतु GST सांगितली, मग GST कशासोबत घ्यायची? GST आपण प्रोडक्ट सोबत घेतो. मग प्रोडक्ट सोबत परचेसचा ट्रान्झॅक्शन डेबिटला घेतो आपण, 2 GST. मग डेबिटला कोणता शब्द वापरतो आपण? इनपुट. इनपुट CGST अकाउंट डेबिट. इनपुट SGST अकाउंट डेबिट. टू आपली कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला, पण कॅश ऐवजी आपण पेमेंट कसं करतोय? चेकने करतोय, पेड बाय चेक. मग चेकचं नाव म्हणजे बँकेचं नाव, मग बाय टू कोणती बँक आहे? देना बँक. मग टू देना बँक अकाउंट. आणि चेकने जर पेमेंट केलं नसतं तर आपण लिहिलं असतं टू कॅश अकाउंट. या पद्धतीने आता फर्निचरच्या समोर फर्निचरची अमाऊंट लिहा 70,000. त्याच्यावर GST काढा, किती टक्के? 12%. मग 12% GST घ्यायचे, सांगा 12पैकी 6% CGST, 6% SGST. मग 70,000 वर 6%. मग 70,000चे 2 झिरो कट केले तर किती राहतात? 700. मग 700 गुणिले 6, 7 × 42 म्हणजे 4,200 CGST आणि 4,200 SGST. मग आपण टोटल करा, 4,400 4,200 8,400 आणि 70 म्हणजे 78,400. किती टोटल आली? 78,400. मग नॅरेशन बिंग फर्निचर परचेस विथ 12% GST. या पद्धतीने आपण फर्निचरची एंट्री केली. आपण थोडीशी कॉलम पुढे वाढून घेऊ, कारण अजून पण 2 ट्रान्झॅक्शन बाकी आहे. मग याला आपण पुढे घेऊया. हां, तर आता आपण परत सोडूया. हे इरेज करू. 6% कसे काढले होते ते आपण सोडवलं. तर 26 तारखेचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो झाला आपला. आणि 26 तारखेला फर्निचर घेतलं GST सोबत, इनपुट CGST, इनपुट SGST आणि टोटल 78,400 आपण इथं देणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन 28 तारीख. मग 28 तारीख लिहा.
मग 28 तारखेचं ट्रान्झॅक्शन आता सोल्ड मोटर कार वर्थ ₹1,00,000 परत GST अँड सेल्स प्रोसीड क्रेडिटेड टू आवर अकाउंट म्हणजे त्याचे पैसे सेल्सचे पैसे आपल्या अकाउंटला क्रेडिट होणार. अकाउंट म्हणजे बँक, मग कॅश ऐवजी परत बँक अकाउंट वापरायचं. आता सेल्स आहे, परचेसमुळे कॅश जाती म्हणजे कॅश क्रेडिटला आणि चेकने दिले म्हणून बँक अकाउंट आलं. आता सेल्समुळे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला, पण पैसे कॅश नाही येणार, अकाउंटवर जमा होणार. अकाउंट म्हणजे देना बँक, मग बँक अकाउंट लिहायचं, देना बँक अकाउंट डेबिट. टू कोणतीही वस्तू विकली, सेल्स अकाउंट वापरायचं का मोटर कार, तर असेट विकली असेल तर मग असेटचं नाव टू मोटर कार अकाउंट. टू मोटर कार अकाउंट. आणि तुम्हाला GST पण सांगितलं, सेल्सच्या परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST डेबिटला घेतात, सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिटला घेतात. मग क्रेडिटला लिहिताना आउटपुट शब्द वापरायचा, टू आउटपुट CGST अकाउंट, टू आउटपुट SGST अकाउंट. आता अमाऊंट लिहा, अमाऊंट लिहिताना मोटर कारची अमाऊंट अगोदर लिहायची. मग मोटर कार कितीला विकली, 1,00,000, मग मोटर कारच्या समोर लिहा 1,00,000 क्रेडिटला 1,00,000. आता GST काढा, 1,00,000वर किती टक्के GST सांगितली, 18%. 18चे निम्मे 9% CGST, 9% SGST. मग 1,00,000मधून 2 झिरो गेले तर 1,000, मग 1,000चा 1% म्हणजे 9% किती, 9,000. 9,000 CGST, 9,000 SGST. टोटल डेबिटला लिहा 9, 9, 18 आणि 1,00,000 म्हणजे 1,18,000. 1,18,000 एवढं नॅरेशन. बिंग सोल्ड मोटर कार विथ 18% GST. मोटर कार आपण 18% GSTने विकली. आणि शेवटचा ट्रान्झॅक्शन 30 तारीख, खूप मोठे ट्रान्झॅक्शन होते, खूप सारे. पेड कॅश, कॅश दिली, पेड म्हणजे देणे, कविता. मग कॅश येणार का जाणार, कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, कविता अकाउंट डेबिटला. परंतु पूर्ण वाचा, 15,500. हू अलाउड अस डिस्काउंट ₹500. तिने आपल्याला डिस्काउंट पण दिलं 500. मग कविताला आपण कॅश देणार, मग कविता अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री करणार. मग कविताला पैसे दिले, कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, कविता अकाउंट डेबिटला. मग कविता अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु डिस्काउंट पण आहे ना. मग मला सांगा, तिने आपल्याला डिस्काउंट दिला म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळालं का आपण तिला डिस्काउंट दिला, आपल्याला तिने डिस्काउंट दिला म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळालं. डिस्काउंट जर आपण दिला तर आपण डेबिटला लिहितो डिस्काउंट अलाउड, आणि डिस्काउंट जर आपल्याला मिळाला तर आपण डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला लिहितो. इथं डिस्काउंट मिळालेला आहे तर डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला लिहायचं. मग कविता अकाउंट डेबिट टू कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट, आणि यासोबत आपल्याला डिस्काउंट पण मिळालं, टू डिस्काउंट रिसिव्ड. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. आता अमाऊंट वापरा, कॅश किती कॅश पेड केली आपण कविताला दिले 15,500. मग क्रेडिटला लिहा 15,500. आणि पेड करताना तिने ₹500 डिस्काउंट आपल्याला दिला म्हणजे आपल्याला डिस्काउंट किती मिळाला, 500. मग क्रेडिटची टोटल किती झाली, 15,500 आणि 500 16,000. तर कविताला टोटल पेमेंट द्यायचं होतं 16,000, पण त्याच्या ऐवजी 16,000 ऐवजी आपण 15,500 दिले कारण ₹500 डिस्काउंट मिळालं. मग नॅरेशन, बिंग कॅश पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट आपल्याला मिळाला. ट्रान्झॅक्शन संपले. टोटल करा, खूप सारे ट्रान्झॅक्शन होते. टोटल करा, दोन्ही साईडची टोटल सेम आली पाहिजे, डेबिट आणि क्रेडिट. मग डेबिट आणि क्रेडिटची टोटल आपण करूया. मी लिहितो, नंतर तुम्ही चेक करा. 8,60,200 8,60,200 एवढी टोटल तुमची आली पाहिजे. तर कविताचं ट्रान्झॅक्शन परत सांगतो. कविताला पैसे दिले म्हणजे कॅश गेली, मग कॅश अकाउंट क्रेडिटला, कविता अकाउंट डेबिटला, एवढी एंट्री. पण ते देताना हू अलाउड अस डिस्काउंट, तिने आपल्याला डिस्काउंट दिला. अलाउड शब्द बघून कन्फ्यूज होऊ नका. तिने डिस्काउंट आपल्याला दिला, मग आपल्याला डिस्काउंट मिळाला म्हणून डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला. आपण जर दिला तर डिस्काउंट अलाउड डेबिटला. तर तिने आपल्याला दिला म्हणजे आपला फायदा झाला, मग डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला ₹500. आणि या पद्धतीने सोडवा. तर टोटल आली 8,60,200. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. बऱ्याच ट्रान्झॅक्शनची प्रॅक्टिस, GST तर खूप सारे आले होते. तर हे आपण इथं सोडवलं. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.